पंच थांबा एक मिनिट. पंच थांबा. तर आपण पाहतो इथे ओनेक्स स्ट्रायकर्स टीमला विनंती असेल 12 खेळाडू पाठवायचा आहे. युनिट 2 योद्धा या टीमला देखील विनंती असेल आपला 12 खेळाडू पाठवायचा आहे. चला सामना चालू करून घ्यायचा पंच. आपण पाहतोय ओनेक्स स्ट्रायकर्स या टीमने प्रथमतः टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा इथे निर्णय घेतलेला आहे. मैदानावरती युनिट 2 योद्धा निखिल पवार. निखिल पवार माईकशी संपर्क साधा. निखिल पवार. स्पीडअप करायचंय आणि त्याचबरोबर खेळाडूंना विनंती असेल एका जागेवरती बसून घ्यायचंय. कारण की इथे आपण पाहतोय निखिल पवार. निखिल पवार. पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू होतोय फरार. चौकार 4 धावा. निखिल पवार. निखिल पवार योद्धा इथे मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. पद्धतीचा फटका सजवलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती जर्सी क्रमांक 7 परिधान केलेला गोलंदाज. इथे समोर खेळलेला फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता लॉंग ऑफ रिजन मध्ये. आणि पहिला धक्का मैदानावरती बसतो युनिट 2 योद्धा टीम. एक सुंदर पद्धतीची गोलंदाजी गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळाले. आज इथे समोर खेळलेला फटका. समोर खेळलेला फटका पाहायला मिळाला. तिथे टिपताना जर्सी क्रमांक 7 समोर खेळलेला फटका पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता लॉंग ऑफ रिजन मध्ये. इथे आणि पहिला धक्का. सुंदर असा सोडलेला कॅच. चला आपल्या संघासाठी खेळतायत आणि बॅटिंग करत आहेत युनिट योद्धा. मोठे योद्धा आहेत ते आणि पुढचा बॉल टाकतायत. बघूया आपल्या संघासाठी काय होतं. आणि मारलेला चेंडू एका धावेसाठी. 1 धाव पूर्ण. बॉलरचं नाव सांगा. बॉलरचं नाव. बॉलरचं नाव सांगा. संघातील एक खेळाडू इथे यायचंय. आशय गोवेकर यांची सुंदर अशी फिल्डिंग. सुंदर असं क्षेत्ररक्षण आशय गोवेकर करताना. सुंदर अशी बॉलिंग करत आहेत. बॉलरचं नाव सांगा. प्रमोद. चला प्रमोद आहे ना. चला जाऊ दे. चला सुंदर असा शॉट आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल आणि पायाने घालवलेली बाउंड्री. 4 रन आपल्या संघासाठी त्यांनी पायाने दिलेले आहेत. सुंदर असे पायाचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळतंय. चला जाऊ दे. चला सुंदर असा शॉट आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल आणि पायाने घालवलेली बाउंड्री. 4 रन आपल्या संघात. चला पुढील आपल्याला टाइमाचे बंधन आहे. टाइम मध्ये मॅच पूर्ण करायची आहे. वेळ घालवायचा नाही. बॉलर ऑन एक स्ट्राइक सुंदर पद्धतीने गोलंदाजी करत आहे आणि टाकलेला पुढला शॉट. गोवेकर सरांक बॉल आणि बघूयात गोवेकर सर काय करतायत. आपल्या संघासाठी टाकलेला हा थ्रो. सुंदर असे 2 धावा काढलेले आणि संघाची धावसंख्या पोचलेली आहे.
सुंदर अशी ओव्हर टाकत आहेत ते ओनेक्स वॉरियर्स मधले बॉलर 45 नंबर. पुढील चेंडू आणि बघूयात आपल्या संघासाठी काय करतायत. आणि या ठिकाणी अंपायरचा निर्णय, अंतिम निर्णय. सुंदर अशी विकेट. आणि पुढील फलंदाज आणि बघूयात आपल्या संघासाठी काय करतायत. आपल्या संघासाठी बघूयात काय करतायत. 17 नंबर घेऊन आलेले आहेत ते. 17 म्हणजे पुढील टीम साठी खतरा आहे. बघू आता काय होतं. आणि बघूयात आपल्या 17 नंबर आलेले आहेत ओनेक्स स्ट्राइक्स यांना. आता बघूया काय चॅलेंज देत आहेत. पुढील बॉल. बॉटमनचं नाव गणेश जाधव आपल्या संघासाठी. बघू काय करतायत. पुढील बॉल आणि नो बॉल. विशाल जाधव यांनी काढलेला 1 रन या. आणि फ्री हिट मिळालेला आहे. फ्री हिटचा चान्स आहे. बघूया काय करतात. चला पुढील बॉल आणि सुंदर असा शॉट मारला. एका दिशेला गेला एका दिशेला. बघू काय होतंय. बॉल काय आडना बाउंड्री पर्यंत जाते वाटते. चला पुढील बॉल. सुंदर असं इथं भरलेलं APL टुर्नामेंट. पुढील मॅच कोणी पिक्चर वॉरियर्स वर्सेस JFL कॅलिब्रेशन लॅबने टॉस जिंकलेला आहे आणि डिसिजन घेतलेला आहे बॉलिंगचा. बघूया काय होतंय पुढच्या मॅच मध्ये. सुंदर अशी ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील बॉल आणि आंधळी शॉट. सुंदर अशी या ठिकाणी APL ची स्पर्धा होत आहे. बॉलरचं नाव काय. बॉलर निखिल जाधव हे आपल्या संघासाठी पुढील ओव्हर घेऊन आलेले आहेत. निखिल जाधव क्वालिटी डिपार्टमेंट मध्ये काम करणार निखिल जाधव आपल्या संघासाठी क्वालिटी ओव्हर करणार आहेत. समर सोनी नाही जाधव आपल्या संघासाठी ओव्हर करतायत. आपल्याला वेळेचं बंधन आहे जाधव. चला आणि टाकलेला बॉल आणि सुंदर असा शॉट बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 रन. आणि टाकलेला बॉल आणि सुंदर असा शॉट बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 रन. हिरण सुंदर असा शॉट गोवेकर सरांकडे. बघूयात काय करतायत. सुंदर असं क्षेत्ररक्षण गोल फिरून. सुंदर असं क्षेत्ररक्षण. स्कोर झालेला आहे 25 रन. सुंदर असे. अरे वा. गोवेकर सरांना बॉल सोडणार. गोवेकर सर बॉलला सोडणार. सुंदर असं क्षेत्ररक्षण. चला जाधव समोरासमोर. जाधव समोरासमोर आणि लावलेला हा वाईट बॉल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. तरी 1 धाव काढलेली आहे. धाव संख्या पोहोचलेली आहे 28 रन. उत्कृष्ट असे सामने या ठिकाणी भरलेले आहेत. सुंदर असे सगळे या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. पुढील बॉल उत्कृष्ट बॉल आणि तेवढ्याच ताकदीने मारलेला हा बॉल. सुंदर असा बॉल.
अमृत टाकतोय तो ओव्हर. अमृत आपल्या संघासाठी छान अशी ओव्हर करतायत. अमृताहुनी गोड तुमची ओव्हर. चला बघूयात काय करतायत. आणि सुंदर असा बॉल आणि डॉट बॉल. यात काय करतायत आणि संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे. 29 रन, 2 आउट. पुन्हा एकदा पाठीमागच्या आणि दोन्ही फिल्डर ग्राउंडच्या दिशेने धाव घेत आहेत. 4 रन वाईड आणि 4. एका बॉल मध्ये 5 रन फ्री मध्ये. पुन्हा एकदा पाठीमागच्या आणि दोन्ही फिल्डर पुढील मॅच दिशेने धाव घेत आहेत. फ्रिक्शन वॉरियर्स वर्सेस कॅलिब्रेशन लॅब. संघाने तयार राहायचं आहे. आणि पुढील संघातील एक प्लेयर या ठिकाणी यायचंय आपल्या संघातील प्लेयरची नावं सांगण्यासाठी. पुढील मॅच मधील एक प्लेयर या माईकशी संपर्क साधा. प्लेयरचे नाव. सुंदर असा बॉल आणि चौकार बाउंड्री लाईनच्या दिशेने. सुंदर असा शॉट आणि 4 रन देऊन गेला. संघाची धावसंख्या 38 रन. प्लेयरचे नाव. सुंदर असा बॉल आणि 3 ओव्हर 38 रन. सुंदर अशी धावसंख्या या ठिकाणी. प्लेयरचे नाव. सुंदर असा बॉल आणि केलेले आहे. चौकार बाउंड्री लाईन. बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव. सुंदर असं बॉलरचं नाव. सागर नाव सांग. नाव सांग ना. सीमा रेड्डी पुढे गोलंदाज आपल्या संघासाठी ओव्हर करतोय. आणि सुंदर असा बॉल आणि कीपर बॉल काय अडवत नाहीत. सुंदर असा क्षेत्ररक्षण नेहमी आपल्याला गोवेकर सरांकडून पाहायला मिळतंय. गोवेकर सुंदर असं क्षेत्ररक्षण करतायत. आणि सुंदर आणि संघाची धावसंख्या 41 रन. 5 चेंडूचा सामना बाकी आहे. सामना लवकर उरकायचा आहे. 5 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू जाधव आणि वाईड बॉल. संघाची धावसंख्या 42. 5 बॉलचा सामना बाकी. आणि सुंदर असा शॉट. तेवढंच ताकदीचं क्षेत्ररक्षण आणि संघासाठी खूप सुंदर असे रन वाचवलेले आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी खेळाडूंकडून पाहायला मिळत आहे आपल्याला. 17 पासून मिळाला खतरा आणि सुंदर अशी ओव्हर पडत आहेत. पुढील बॉल आणि सुंदर असा शॉट समोरच्या दिशेने. बघूया काय होतंय. 2 रनासाठी धाव घेत आहेत आणि बघूया सुंदर असं रन आउट केलेला आहे आणि विशाल जाधव यांची विकेट गेलेली आहे. खतराच झाला आणि विकेट गेलेली आहे. पुढील मॅच. पुढील बॉल. सुंदर असा शॉट समोरच्या दिशेने. बघूया काय होतंय. 2 रनासाठी धाव घेत आहेत आणि बघूया सुंदर असं. बॅटमनचं नाव संघाने बॅटमनचं नाव सांगायचंय. हा किसन शिंदे. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत शिंदे. आणि सुंदर असा बॉल पायाने तेवढ्याच परत पद्धतीने माघारी लावलाय गोवेकर यांनी. गोवेकर फक्त पायाने फिल्डिंग करणार. आणि पुन्हा एकदा सुंदर असा 4 रनासाठी बॉल. तुमच्यातच बॉल. सुंदर असा स्कोर वाढवत आहात तुम्ही. आणि संघाची धावसंख्या. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. गोवेकर यांनी सुंदर फिल्डिंग केली पण. आणि सुंदर असा बॉल पायाने तेवढंच. पुढील बॉल पुन्हा गोवेकर यांच्याकडे आणि गोवेकर फसले. आता मात्र 4 रन दिला. सुंदर अशी फिल्डिंग करायला गेले पण 4 रन.
पुढील बॉल सुंदर असे पुन्हा चार रन या गोवेकरांच्याकडे संघाला आणि मिळाले. गोवेकर आणि फसले. शेवटचा एक आता चेंडू मात्र राहिलेला आहे आणि अविनाश जाधव नाव घ्या म्हणतायत माझं. अविनाश जाधव खेळतायत, शिंदे खाली आहेत. अविनाश जाधव तुटून पडले आशय गोवेकरांका बॉल मारण्यासाठी. गोवेकर काय करतायत बघूया आता. गोवेकर शॉट थ्रो 2 रन. सुंदर असं क्षेत्ररक्षण 2 रन काढलेले आहेत. या मॅच मध्ये झालेल्या गोवेकर यांनी निम्मी फिल्डिंग तर गोवेकर सरांनीच केली, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि गोवेकर सरांचं सांगायचं म्हणलं तर क्लबचे खेळाडू येते. चला लवकरात लवकर स्कोर सांगण्यात येत आहे. स्कोर झालेला आहे 52 रन, 4 ओव्हर 53 रन, 2 विन. चला बाहेर यायचं लवकर, पुढील संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. टाइमचं बंधन आहे. जर वेळेमध्ये फिल्डिंग लागली नाही तर 5 ओव्हर टाकाव्या लागतील. चला पुढील बॅटमन गोवेकर सर, आपल्या संघातील बॅटमन उतरा पटकन. दोन्ही संघातील एक एक खेळाडू इथं थांबा नावं सांगण्यासाठी. चला पहिल्या संघातील ओनेक्स बाहेर या पटकन, तुमच्यामुळे मॅच थांबलेली आहे. ओनेक्स मुळे साहेब पटकन बाहेर या. चला मॅच थांबलेली आहे तुमच्यामुळे. अरे बॅटमन कोण आहेत? चला बॅटमन. पुढील संघातील बॅटमन उशीर केला तर आपल्याला 3 ओव्हर मध्ये स्कोर करावा लागेल. आपली 1 ओव्हर कमी करण्यात येईल. टाइमचं बंधन पाळा. आपण लवकर बॅटिंगला नाही आला तर आपल्याला 3 ओव्हर मध्ये 53 रन करावे लागतील. नियमांचं बंधन. टाइम कमी आहे. ओनेक्स बॅटमन कुठे आहेत? चला 2 बॅटमन आलेले आहेत. बॅटमनची नावं सांगा. अमृत आणि रेड्डी. नरसिंह रेड्डी आणि अमृत ओपनिंग करत आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. त्यांना 4 ओव्हर मध्ये 53 धावा करायच्यात. उत्कृष्ट अशा धावसंख्येचा डोंगर तो उभा केलेला आहे. ओनेक्स टीम तितकीच तत्पर ते डोंगर पार करण्यासाठी. चला बॉलरचं नाव. नाव काय रे? दीपक गदादे आलेले बॉलिंग साठी. गदादे आपलं पहिलं नाव सांगायचं. संघाचा एक प्लेअर इथं पाहिजे नाव सांगायला. रेड्डी आणि अमृत हे आपल्या ओपनिंग करत आहेत. गदादेंनी टाकलेला पहिला बॉल आणि खूप सुंदर असा बॉल. टाकलेला पहिला बॉल आणि खूप सुंदर बॉलिंग टाकतोय तो गदादे. सुंदर अशी बॉलिंग करतोय. आणि ऑब्जेक्शन घेतले पुढील टीमने. अंपायर डिसिजन द्या. 2 प्लेयर पायन फक्त बाहेर पहिल्या ओव्हर मध्ये. आणि डिसिजन काय ठरलेला आहे? अंपायर फ्रीट. 1 प्लेयर बाहेर असल्यामुळं डिसिजन इथं उत्कृष्ट असं नियमांचे पालन केलेच पाहिजे. आणि सुंदर असं लक्ष आहे सगळ्यांचं या मॅच कडे. फ्रीट दिलेला आहे पहिला बॉल. आणि धावसंख्या 2च. पहिल्या ओव्हर मध्ये 2च प्लेयर बाहेर राहतील. वेळ घालू नका. अंपायर सांगतील त्या पद्धतीने नियम ऐकून मॅच चालू करा. चला पंचांशी वाद घालू नका. पंचांशी वाद संघबाद. चला 2च प्लेयर बाहेर पाहिजेत. मॅच चालू करा. गदादे मॅच चालू करा. चला
सुंदर असा बॉल आणि तेवढ्याच ताकदीने डॉट बॉल. सुंदर बॉल. वाईड बॉल. संघाची धावसंख्या 2 रन. 2. सुंदर असा शॉट पुन्हा एकदा आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नवनाथ सुंदर असं प्रवीण सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेले प्रवीण आपल्या संघासाठी. संघाचे कॅप्टन आहेत ते. कॅप्टनला बाउंड्री लाईनवर ठेवलेलं आहे. संघासाठी खूप योगदान देत आहेत. अंपायरच्या दिशेने बॉल. 4 रन. सुंदर असे 4 रन. 3 बॉल 8 रन. सुंदर धावसंख्या संघासाठी. 2 बॉल. कॅप्टनला 2 बॉल बॉल. अंपायरने निर्णय दिलेला आहे आत्मन. संघासाठी नेक्स्ट टाइम आम्ही तुमची काळजी घेतोय. अंपायरच्या दिशेने बॉल. गोवेकर सर बसले होते. गोवेकर सर या. सुंदर अशी 4 रन. आहे ना इथं. नाही ना इथं बसा. इथं नाव सांगायला या. सुंदर असे ओव्हर पडत आहेत. चला सामना चालू आहे आणि सुंदर असा शॉट. दोन्ही फिल्डरच्या मधून बॉल. 4 रन. खूप सुंदर असा शॉट. कोणी मारला? रेड्डी. आणि सुंदर असा शॉट. सुंदर. दोन्ही फिल्डरच्या मधून बॉल. 4 रन. खूप सुंदर रेड्डी असा आपल्या शॉट. संघासाठी खूप छान धावसंख्या करत आहे. 4 रन मारून संघाची धावसंख्या 10 रन. 3 बॉल. तुम्ही ओनेक्स इथं अपडेट आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. या इथं एक जण बसा. इथं बसा ना. या ना. अहो या की इथं बसा. इथं एक प्लेअर बसवा आपला. आत्ताची मॅच चालू आहे. फिक्चर वॉरियर्स APL कॅलिब्रेशन लॅब. ओनेक्स स्ट्रायकर वर्सेस युनिट 2 योद्धा. आत्ताची मॅच चालू आहे. हो घेतो ते. पुढील मॅच विनर्स वॉरियर्स ॲक्युरेट मेजर मास्टर या दोन्ही संघांनी इथं पटकन उपस्थित राहायचंय. विनर्स वॉरियर्स आणि ॲक्युरेट मेजर मास्टर लवकर आपले संघ इथं उपस्थित करायचे. टच करून घ्या. ती मॅच खाली आहे. विनर वॉरियर्स ॲक्युरेट मेजर टच करून घ्या. प्रदीप टच करून घ्या. संघाची धावसंख्या 14 रन. 4 बॉल. आणि रेड्डी 10 रनावरती खेळतायत. सुंदर असं रेड्डींचं इथं आपल्याला फलंदाजी करताना दिसत आहेत. सुंदर असं बॉलिंग आणि 85 वाद. अंपायरचा निर्णय नॉट आउट. आता आपल्याला फलंदाजी करताना दिसत आहेत. सुंदर असं विनर्स वॉरियर्स यांनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. इथल्या 85 वाद. पुढील बॅटमॅन आणि सुंदर असा शॉट. बघूया काय करतायत. आणि तेवढा सुंदर सोडलेला झेल. 2 रनासाठी पळालेले. धावसंख्या पूर्ण 2 रन. पुढील बॅटमॅनचं नाव सांगा. महेश मुळे. तुम्ही इथं अपडेट करा नाही तर अपडेट होणार नाही. इथं एक जण थांबा सांगतोय तुम्हाला. महेश मुळे पुढील बॅटमॅन. इथे थांबणार एक जण. तुम्हाला 1000 वेळा सांगून पण ऐकायचं नसेल तर बघा. महेश मुळे आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत बघू. संघातील एक माणूस आपल्याला इथं पाहिजे कारण की त्याचं रेकॉर्ड अपडेट आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी इथं ठेवायचंय. त्यामुळे एक माणूस आपल्याला इथं पाहिजे. बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव कैलास भडदे. आपल्या संघासाठी ओव्हर घेऊन आलाय कैलास भडदे आणि बॅटिंग करतायत ते अमृत. बघू आपल्या संघासाठी काय करतायत. सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते आणि तेवढ्या सुंदर ताकदीचा शॉट कॅच साठी आलेला आहे. कॅप्टन काय करतायत? कॅप्टन सोडतायत कॅच. चला सुंदर अशी धावसंख्या.
काय उत्कृष्ट करतायत? अशी फिल्डिंग आपल्या सुंदर कॅप्टनची अशी गोलंदाज गोलंदाजी संघासाठी करतायत ते. वाचवलेले ते आणि 2 रन. तेवढ्या सुंदर ताकदीचा पुढील शॉट बॉल. कॅच साठी चला. आलेला आहे. कॅप्टन काय पुढील करतायत? बॉल कॅप तेवढ्याच ताकदीने डॉट बॉल. तेवढ्याच ताकदीने डॉट बॉल. सुंदर असे गोलंदाजी करतायत ते. तेवढ्या सुंदर ताकदीचा शॉट आणि सोडलेला कॅच आणि पळालेले 2 रन आपल्या संघासाठी 2 धावा पूर्ण करतायत. सुंदर अशी ओनेक्स टीम आपल्या संघासाठी झुंजतीये. तेवढ्याच ताकदीने रन करतीये. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 20 रन. संघाची धावसंख्या 20 रन. पुढील बॉल तेवढ्याच सुंदर ताकदीचा शॉट अतिशय सुंदर मारलेला. बघूयात काय होतंय. गोल फिरतायत पण बॉल काय दिसेना आणि पुन्हा एकदा 2 रन आपल्या संघासाठी. पुढील बॉल तेवढ्या सुंदर ताकदीचा शॉट अतिशय सुंदर मारलेला. बघूयात काय होतंय. गोल फिरतायत पण बॉल. कैलास आपल्या संघासाठी ओव्हर करतायत आणि सुंदर असा बॉल डॉट बॉल. सुंदर अशी ओव्हर करतायत कैलास आपल्या संघासाठी. आणि ओनेक्स टीमला आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी 13 बॉल 31 रन करायचे. 13 बॉल 31. ओनेक्स टीमला 13 बॉल 31 रन आपल्या संघासाठी करायचे. पुढचा बॉल सुंदर असा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल. आणि बघूयात काय सुंदर पुढचा अशी बॉल. ओव्हर 2 सुंदर ओव्हर असा कंप्लीट. बॉल पुन्हा 12 बॉलाचा सामना शिल्लक आहे. चला वेळ घालू नका. वेळेचे बंधन पाळा. पुढील ओव्हर साठी कोण येत आहे? पुढील बॉलर. पुढील बॉलरचं नाव सांगा. पुढील बॉलरचं नाव शिंदे. अनिकेत इंदलकर पुढील ओव्हर घेऊन आपल्या संघासाठी येत आहेत. अनिकेत इंदलकर. मुळे आपल्याला वर बॅटिंग करताना दिसत आहेत आपल्या संघासाठी. बघूयात काय करतायत. त्यांना 12 बॉल 31 रनाची आवश्यकता आहे. इंदलकर आपल्या टीमसाठी बघूयात काय करतायत. कॅप्टन त्यांच्या कानामध्ये काहीतरी सांगताना. कॅप्टन बाउंड्री लाईन वरून जबाबदारी घेत आहेत पूर्ण टीमची. सुंदर असे कॅप्टन. चला पुढील बॉल. सुंदर असा शॉट आणि तेवढ्याच ताकदीने मागं पुढे बॉल आणि 1 रन काढून काढलेला आहे. धाव संख्या पूर्ण. पुढील टीम विनर्स वॉरियर्स आणि ॲक्युरेट मेजर मास्टर तयार राहायचं आहे. आपली मॅच थोड्याच वेळात चालू होणार आहे. वाईड. पुढील मॅच थोड्याच वेळात चालू होणार आहे. सगळ्यांनी सावध राहायचं आहे. सुंदर अशी इथं APL ची स्पर्धा या ठिकाणी ॲक्युरेट गेजिंगच्या माध्यमातून इथं भरवण्यात आलेली आहे. सुंदर असा शॉट आणि त्याच ताकदीचा सोडलेला कॅच आणि 4 रन. सुंदर अशी बॅटिंग करत आहेत ते मुळे. सुंदर असा शॉट आणि त्याच ताकदीचा अमृतने मारलेला हा शॉट संघासाठी उत्तम ठरलेला आहे. 4 रन. संघाची धावसंख्या 28. ॲक्युरेट तर्फे भरलेल्या या APL मॅचेस खूप सुंदर अशा चाललेल्या आहेत. आणि मारलेला हा शॉट आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळलेलं आहे. इंदलकर ओव्हर करत आहेत. 3 बॉल झालेले आहेत. 29 रन. कोणतीही विकेट संघाने सोडलेली नाहीये. वाईड बॉल. संघासाठी आवश्यक धावसंख्या 24. 9 बॉल 24. 9 बॉल 23. 30 रन कंप्लीट. 9 बॉल 23 करायचे आहेत. मुळे पुन्हा एकदा डॉट बॉल. इंदलकर सुंदर अशी ओव्हर करत आहेत आपल्या संघासाठी. पुन्हा मारलेला शॉट मुळे यांनी आणि तेवढ्याच ताकदीने दोघंही पळतायत. कीपरिंग वाला कीपर बाउंड्री लाईनच्या पार. सुंदर अशी धावसंख्या केलेली आहे. धावसंख्या पोहोचलेली 32 रन. 1 बॉल शिल्लक 3ऱ्या ओव्हर मधला.
चलो आणि मारलेला शॉट, तेवढ्या ताकदीची फिल्डिंग, व्हेरी गुड डाय. संघाची धावसंख्या चलो. पोहोचलेली आहे 33 रन. शेवटचे 6 बॉल आणि बाकी, 20 मारलेला रन shot. करायचे विनिंग साठी. तेवढ्या ताकदीची फिल्डिंग, व्हेरी गुड 6 डाय. बॉल 20 रन. आपल्या संघाला विजयी करण्यासाठी पुढील बॉलर किसन शिंदे. किसन शिंदे आपल्या संघासाठी ओव्हर घेऊन येत आहेत का बघूयात आपण. कॅप्टन निर्णय घ्या लवकरात लवकर. 1 ओव्हर 20 रन या संघाला करायचे जिंकण्यासाठी. बघूयात काय करतायत ते. किसन शिंदे आपल्या संघासाठी ओव्हर घेऊन आलेले आहेत. किसन शिंदेचं योगदान बघूयात आपल्या संघासाठी काय ठरत आहे. मुळे 6 बॉल 20 रन आपल्याला या जिंकण्यासाठी करायचे आहेत ओनेक्स संघाला. आणि युनिट 2 योद्धा यांना 6 बॉलात 20 रन रोखायचे आहेत. बघूयात पहिला बॉल. शिंदेने पहिला बॉल वाईट बॉल. आपल्या संघासाठी मोठं योगदान देत आहेत शिंदे. परत बॉलिंग करतायत शिंदे. शिंदे पुन्हा एकदा मोठं योगदान देत आहेत आपल्या संघासाठी. वाईट बॉल. आणि अशा पद्धतीने 6 बॉल 18 रन संघाला आवश्यक आहेत. 6 बॉल 18. शिंदे आपल्या संघासाठी पूर्ण प्रयत्न करतायत, जोर लावतायत. आणि मारलेला शॉट आणि तेवढ्याच ताकदीने फिल्डिंग. 1च रन. 5 बॉल 17 रन संघासाठी आवश्यक आहेत. पुढील मॅच विनर वॉरियर्स वर्सेस ॲक्युरेट मेजर मास्टर तयार राहायचं आहे. संघाची धावसंख्या 36. 5 बॉल 17 रन करायचे संघाला. मारलेला सुंदर असा शॉट, कोणीच नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी. सुंदर असा 4 रन. आणि संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 40 रन. 4 बॉल 13 रन. ओनेक्स संघाला जिंकण्यासाठी 4 बॉल 13 रन करण्याची गरज आहे. 4 बॉल 13 रन. बघूयात आपल्या संघासाठी काय करतायत. अमृतने मारलेला शॉट, खूप सुंदर असा शॉट मारलेला आहे अमृतने. तेवढ्या ताकदीने फिल्डर पळत आलेला आहे. बघूया काय करतोय संघासाठी. आणि 1च रन. पुन्हा एकदा ओव्हर थ्रोचा रन करत आहे. आणि मस्त असा थ्रो विशाल जाधव यांनी केलेला आहे. आणि विकेट गेलेली मुळे यांची. विशाल सुंदर असं क्षेत्ररक्षण करत आहेत. आणि मुळे यांची विकेट या ठिकाणी अमृतने मारलेला शॉट. बघूयात पुढील बॅट्समॅन शॉट मारलेला आहे अमृतने. प्रमोद तेवढ्या ताकदीने फिल्डर पळत आलेला आहे. बघूया काय प्रमोद करतोय कुंजीर संघासाठी. आणि आवश्यक धावसंख्या 3 बॉल 11 रन. सुंदर अशी मॅच चाललेली आहे. 3 बॉल 11. शिंदे आतोनात प्रयत्न करत आहेत आपल्या संघासाठी. अरे हा मारलेला शॉट आणि 6. व्हेरी गुड शॉट. आणि संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 48 रन. 2 बॉल 5 रनाची आवश्यकता. बघूया शिंदे काय करतायत. शिंदेने घेतलेली जबाबदारी संघाची शेवटच्या ओव्हर मध्ये. शिंदे तयार आहे पण बॅटमन तयार नाही. व्हेरी गुड शॉट. गोवेकर या ठिकाणी खुश होत आहेत आपल्या संघासाठी. 2 बॉल 5 रनाची आवश्यकता. तेवढ्या ताकदीचा पुन्हा एकदा पडलेला बॉल वाईट दिलेला आहे. रन पळून काढलेला आहे. आणि परत एकदा काय होतंय बघूयात. अंपायरचा निर्णय, अंतिम निर्णय. आउट झालेले, विकेट गेलेली आहे 2ऱ्या रन मध्ये. आता बघूयात काय होतंय. वाईट पडलेला आहे. ताकदीचा पुन्हा एकदा पडलेला बॉल. ची धावसंख्या 50. वाईट दिलेला आहे. रन पळून काढलेला आहे. आणि परत एकदा 2 बॉल 3 रन. पुढील प्लेयर 2 बॉल 3 रन. चला पुढील बॅटमॅन रणजित बघू आपल्या संघासाठी काय करतायत. 2 बॉल 3 रन. आउट झालेले आहेत. अमृत आपल्या संघासाठी छान अशी धावसंख्या करून 23 रन केलेले आहेत त्यांनी. अमृतची विकेट गेलेली आहे. आता बघूया 2 रन 3 रनाची आवश्यकता आहे. 2 बॉल 3 रनाची. बघूया काय करतायत शिंदे आपल्या संघासाठी.
आणि डबल शॉट आणि बघूयात आणि परत एकदा 2 रन 1 रन कंप्लीट हाताने खूप सुंदर असे या ठिकाणी बॅटिंग चालू आहे आणि 1 बॉल 1 रन मॅच टाय झालेली आहे. शिंदेने खूप छान अशी ओव्हर केलेली आहे. 1 बॉल 1 रनाची गरज आहे. APL मधील पहिला संघ ठरू शकतो मॅच ठरू शकते की टाय होऊ शकते. बघूयात काय करतायत आपल्या संघासाठी. फिल्डिंगचं नियोजन लागलेलं आहे. शिंदे शेवटच्या बॉलसाठी सज्ज आहेत. सर्व प्लेयर पुढे येऊन थांबलेले. शिंदेने टाकलेला बॉल आणि सुंदर असा छोटासा कट आणि ही मॅच जिंकलेली आहे. ओनेक्स गोवेकर यांनी मॅच जिंकलेली आहे. गोवेकर खुश. अर्धी फिल्डिंग गोवेकर यांनी केली त्यामुळे ते खुश झालेले आहेत. गोवेकर जिंकलेले आहेत. पुढील मॅच फिक्चर्स और विनर वॉरियर्स वर्सेस ॲक्युरेट मेजर मास्टर. चला ॲक्युरेट मेजर मास्टर. सॉरी हे ही आहे ना खालची नाही वरची मॅच फिक्चर